हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन। आज आपण 21 नोव्हेंबर 2021चा द हिंदू बघतोय आणि तोही आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून। पहिल्यांदा आपल्या लेक्चरचं स्वरूप सांगतो, पहिल्यांदा आपण न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर जे काही महत्त्वाचे एडिटोरियल्स असतात ते आपण डिटेलमध्ये डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो। चला तर मग स्टार्ट करूया। 21 नोव्हेंबर 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघू। आज संडे आहे, आज फक्त न्यूज इम्पॉर्टन्स असतात, आज कोणत्याही प्रकारचे एडिटोरियल्स दिलेलं नसतं द हिंदूला। जे आहे ते रिपीटेड एडिटोरियल्स असतात, रिपीटेड विषयावरती आलेले असतात, त्यामुळे एडिटोरियल जे आहे ते आज संडेला डिस्कस होत नाही। आज फक्त ज्या महत्त्वाच्या ज्या काही न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करण्यास सुरुवात करू। सो लेट स्टार्ट। आपली जी पहिली न्यूज आहे ती ऑब्वियस आहे, फार्म ॲक्टशी रिलेटेड असलेली आपल्याला पाहावयास मिळते। त्याच्यामध्ये नरेंद्र मोदींनी, आपले प्राईम मिनिस्टर जे आहेत, त्यांनी घोषणा केली होती की जो शेतकरी कायदा नवीन आलेला आहे, फार्म लॉ ॲक्ट जो नवीन आला आहे तो रिपील करण्यात येईल, रद्द करण्यात येईल, मागे घेण्यात येईल। मग शेतकऱ्यांनी तशा प्रकारचा जल्लोष सुद्धा साजरा केला होता, परंतु शेतकऱ्यांकडून हे सुद्धा म्हटलं गेले की जोपर्यंत फॉर्मली म्हणजे टोटली तो कायदा वापस घेतला जात नाही, कायदेशीररित्या संसदीय प्रक्रियेमधून तो वापस घेतला जात नाही, तोपर्यंत हे ॲगिटेशन, हे जे आंदोलन आहे ते सुरू राहील, तोपर्यंत आम्ही मागे घेणार नाही, अशा प्रकारचं वक्तव्य शेतकरी बांधवांतून केलं जात असताना आपल्याला पाहावयास मिळते। त्याचबरोबर मिनिमम सपोर्ट प्राईस, म्हणजे जरी हा कायदा वापस घेतला असला तरी त्यानंतर मिनिमम सपोर्ट प्राईस रिलेटेड कायदा करणं गरजेचं आहे। त्यांना किमान आधारभूत याला म्हणतात, किमान आधारभूत किंमत याला म्हणतात मराठीमध्ये। मिनिमम सपोर्ट प्राईस शेतकऱ्याला मिळायला पाहिजे, त्याच्यासाठी एक विशेष कायदा पार्लमेंटनं पारित करायला पाहिजे, अशी सुद्धा मागणी शेतकरी बांधवांनी गव्हर्नमेंट पुढे ठेवलेलं आपल्याला पाहावयास मिळते। आता याच्यातून की पॉईंट काय बघायचं, जसं काल पण मी तुम्हाला सांगितलं होतं की फार्म ॲक्टविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे, हा पहिला की पॉईंट आपला। दुसरा की पॉईंट आपला त्याच्यातून काय होऊ शकतो, तर मिनिमम सपोर्ट प्राईसचा इथं उल्लेख आलेला आहे। मग आता मिनिमम सपोर्ट प्राईस काय आहे, किमान आधारभूत किंमत काय आहे, किमान आधारभूत मूल्य याला म्हटलं जातं। मग ते किमान आधारभूत मूल्य काय आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे। इकॉनॉमीमध्ये खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे ही किमान आधारभूत मूल्य किंवा मिनिमम सपोर्ट प्राईस, त्यामुळं ती कन्सेप्ट काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे, त्याचा एक अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे या न्यूजच्या अंतर्गत। समजते, याच्यासाठी खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती, बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे। पुढची आपली महत्त्वाची न्यूज आहे ती आसामशी रिलेटेड आहे। काल पण आपण याच्यावरती बोललो होतो की न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे आपल्या नेशनची, त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये मदर टंगमध्ये शिकवण्याला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे। म्हणजे प्रायमरी एज्युकेशन व्यवस्थितरित्या त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मातृभाषेमध्ये शिकवलं जावं, ही खरं तर पॉलिसी आहे। न्यू एज्युकेशन पॉलिसीमधला महत्त्वाचा घटक आहे तो। मग त्याच्यामध्ये आसामविषयी का जास्त बोललं जाते, तर आसाममध्ये सगळ्यात जास्त भाषा बोलल्या जातात आणि त्याचे डायलेक्टसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। कालच आपण याच्यावरती बोललो होतो, कालच फ्रंट पेजलाच ही न्यूज होती, त्याच्यावरती डिस्कशन कालसुद्धा आपण केलं। त्यामुळं धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत, युनियन एज्युकेशन मिनिस्टर, यांनी हे सांगितले की आसाम हे लिंग्वल लॅबोरेटरी आहे। म्हणजे या कंट्रीची जर भाषाची लॅबोरेटरी म्हणायचं झालं तर ते आपण आसामला म्हणू शकतो, अशा प्रकारचं वक्तव्य धर्मेंद्र प्रधान यांच्याकडून करण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळते। आता मग आपल्याला भाषा वेगवेगळ्या बोलल्या जातात, म्हणजे तिथं जाती जमाती जास्त प्रमाणात असणार आहेत, विशेष करून आदिवासी जमाती ज्या आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आसाममध्ये आढळतात। त्याच्यामध्ये खोंड जात जास्त न्यूजमध्ये होती, खोंडसुद्धा आपण बघितलं होतं। मग अशा प्रकारच्या ज्या जाती जमाती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळं त्यांच्या ज्या वेगवेगळ्या भाषा आहेत, वेगवेगळ्या बोल्या आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारे तिथं आढळतात। वेगवेगळ्या प्रकारचे लोक वेगवेगळ्या भाषा तिथं बोलताना आपल्याला पाहावयास मिळतात। जशा जमाती आहेत तशा त्यांच्या भाषासुद्धा वेगवेगळ्या असलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात। त्यामुळं सरकारपुढं आता विशेष करून न्यू एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट आसाममध्ये जे होणार आहे ते खरं तर चॅलेंज आहे, कारण तेवढ्या भाषेतले टीचर त्यांना अवेलेबल करून ठेवणं गरजेचं आहे। आणि कालच 3000च्या आसपास तशा प्रकारचे टीचर्स गव्हर्नमेंटनं उपलब्ध केलेले आहेत। ही न्यूज कालच्या न्यूजपेपरला आपण द हिंदूला बघितली होती, त्यामुळं हे जास्त न्यूजमध्ये आहे, त्यामुळे आपल्याला याची डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवणं गरजेचं आहे। मग आता याच्यातून की पॉईंट काय घ्यायचं आपल्याला, तर पहिला की पॉईंट आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे। समजते तुम्हाला, हा पहिला की पॉईंट आपला होऊ शकतो। दुसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो,
दुसरा की पॉईंट आपला हा आहे की आसामचं लोकेशन काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. इंडिया पॉलिटिकल मॅपचा आधार घेऊन आसामचं लोकेशन कशा पद्धतीचं आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग आता इथंच इंटरनेटच्या माध्यमातून आपण आसामचं लोकेशन काल बघण्याचा प्रयत्न केला होता. आज मी मुद्दामून तुम्हाला ते लोकेशन दाखवत नाहीये. ते लोकेशन तुम्ही स्वतः जाऊन इंटरनेटच्या माध्यमातून बघा किंवा ॲटलास तुमच्याकडे असेल तर त्याच्यात इंडिया पॉलिटिकल मॅप दिला असेल, त्या पॉलिटिकल मॅपच्या आधारे जाऊन बघा की आसाम कुठं आहे नेमकं, त्याच्या शेजारील राज्य कोणते आहे, इंटरनॅशनल बाउंड्री त्याला टच करते की नाही करते, समुद्र किनारपट्टी कोणती लाभली असेल तर तो कोणता समुद्र आहे, असे सर्व इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हा दुसरा की पॉईंट आहे. तिसरा की पॉईंट आपला काय होऊ शकतो तर तिसरा की पॉईंट विशेष करून इथं लिंग्वल स्टेट म्हटलं गेलं, जास्त लँग्वेज असणारं स्टेट म्हटलं गेलं याला. त्यामुळं तिथं महत्त्वाच्या भाषा बोलल्या जातात, त्या लँग्वेजेस महत्त्वाच्या कोणत्या आहेत त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन काढून ठेवायला पाहिजे आपण. समजते तुम्हाला. आणि त्याचबरोबर तिथं महत्त्वाच्या आदिवासी जमाती कोणत्या आहेत त्या आदिवासी जमातींविषयी सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हा तिसरा की पॉईंट आपला या न्यूजच्या माध्यमातून होऊ शकतो. समजते तुम्हाला. त्याच्याशी रिलेटेड खरं तर ही महत्त्वाची न्यूज होती. याच्यातून जे काय महत्त्वाचं घ्यायचं आपल्याला ते मी तुम्हाला सांगितलं. एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये होतं. पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. पुढची न्यूज आहे ती 2021चं जे स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड दिला गेला आहे 2021चा, त्याच्यामध्ये सलग आपण म्हणू शकतो 5व्या वर्षी इंदोर जे आहे ती फर्स्ट सिटी क्लीन सिटी म्हणून जाहीर करण्यात आलेली आपल्याला पाहावयास मिळते. रँक 2021मध्ये सुद्धा त्याची एकच होती आणि आता रँक 2019मध्ये त्याची रँक 1च होती आणि 2020चा जर विचार केला तर त्याची रँक 1च असलेली आपल्याला पाहावयास मिळते इंदोर सिटीची. आणि ह्या सिटी ज्या आहेत त्या ज्या रँकिंगमध्ये सिटी येतात त्याचं पॉप्युलेशन विशेष करून मोर दॅन 10 लाख पॉप्युलेशन ज्या सिटी आहेत त्या याच्यामध्ये सिटी म्हणून कन्सिडर केल्या जातात. दुसरा क्रमांक जो आला आहे तो सुरतचा आलेला आहे. सुरतची रँकिंग जर 2019मध्ये बघितली तर ती 14 होती, परंतु त्यांनी अतिशय प्रगती करून 2020मध्ये ती रँक 2 आणलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर थर्ड सिटी विजयवाडा आहे. विजयवाडाची रँक जी आहे ती 2020मध्ये 6 आलेली आहे. 2019चा विचार केला तर 12 त्यांची रँक होती. त्यांनी सुद्धा खूप चांगली प्रगती केली आपल्याला पाहावयास मिळते. त्यानंतर ग्रेटर हैदराबाद आहे, बेंगलुरू आहे, त्यानंतर ग्रेटर मुंबई आहे आणि चेन्नई आहे. यांच्या रँक इथं रिस्पेक्टिव्हली 13, 28, 37, 43 अशा रँक इथं दिलेल्या आपल्याला पाहावयास मिळतात. विशेष करून ह्या रँकच्या जाहीर केल्या जातात, ह्या ज्या रँक दिल्या जातात ह्यांना जे अवॉर्ड गव्हर्नमेंटकडून बहाल केले जातात ते विशेष करून त्या सिटीच्या स्वच्छतेच्या आधारावरती स्वच्छता सर्वेक्षण त्या सिटीचं केलं जातं आणि त्याच्यानुसार ठरवलं जातं की या सिटीला हा अवॉर्ड दिला जावा की न जावा. समजते. आणि त्याच्यासाठी खरं तर ही प्रत्येक वर्षी जी रँकिंग आहे ती खरं तर न्यूजमध्ये येत असते. आणि जर स्टेटचा विचार केला तर छत्तीसगडला राष्ट्रपतींकडून स्वच्छ सर्वेक्षण अवॉर्ड मिळालेला आपल्याला पाहावास मिळतो आपल्याला. त्याच्यामध्ये स्टेटचा विचार केला तर छत्तीसगड हे स्टेट जे आहे ते स्वच्छ सर्वेक्षणामध्ये टॉपला आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता विशेष करून हे जे सर्व आपण बोलतोय ते स्वच्छतेविषयी बोलतोय, विशेष करून एन्व्हायरमेंटशी रिलेटेड हे असलेलं आपल्याला पाहावयास मिळते. मग त्याच्यामधून की पॉईंट आपल्याला काय घ्यायचं आहे तर पहिला की पॉईंट आपण घेऊ शकतो की स्वच्छ भारत अभियान काय आहे याची डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला दुसरा की पॉईंट आपल्याला जसं की या न्यूजमध्ये दिलेला आहे तो दुसरा की पॉईंट आहे की रँकिंग जी आहे ती आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता इथं इंदोर स्वच्छ सर्वेक्षणामुळे जास्त न्यूजमध्ये, त्यामुळे इंदोरविषयी जास्त इन्फॉर्मेशन आपल्याला असणं कुठंतरी गरजेचं आहे. कारण इंदोर स्वच्छ सर्वेक्षण सिटीजमध्ये जास्त न्यूजमध्ये असतं कारण टॉपला राहिलेलं आहे गेले 5 वर्षांपासून. त्यामुळे इंदोरविषयी त्यांची पॉलिसी काय आहे स्वच्छतेविषयीची वगैरे वगैरे त्याची थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याचं नक्कीच आपल्याला एस रायटिंगमध्ये आन्सर रायटिंगमध्ये त्याचा उपयोग होऊ शकतो आणि इंदोरचा आपण एक्झाम्पल म्हणून सुद्धा उपयोग करू शकतो. समजते. त्याच्यासाठी हे खरं तर महत्त्वाचं असतं. तिसरं विशेष करून जसं की मी तुम्हाला सांगितलं हे कशाचे रिलेटेड आहे तर हे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आहे. बरोबर आहे. मग ते इन्व्हायरमेंटशी रिलेटेड असल्यामुळं इन्व्हायरमेंटशी रिलेटेड आता इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजचा रिपोर्ट आला होता 6वा रिपोर्ट. त्या रिपोर्टविषयीची इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. त्याचबरोबर COP26ची मीटिंग आपल्याला 26वी मीटिंग झालेली आपल्याला पाहावयास मिळाली होती. मग त्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. समजते. आणि त्याचबरोबर युनायटेड नेशन्सनं ज्या काय ऑर्गनायझेशन स्थापन केलेल्या आहेत
इन्व्हायरमेंट क्लीन करण्यासाठी त्याचेसुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं काय तर सर्वात महत्त्वाचं आहे पॅरिस ॲग्रीमेंट. पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे तो सुद्धा जास्त इन्व्हायरमेंटमुळं जास्त न्यूजमध्ये असतो. मग त्या पॅरिस ॲग्रीमेंट विषयीसुद्धा इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी खूप गरजेचं होऊन बसतं. त्यामुळं तो पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे, त्याच्यामध्ये काय काय तरतूद दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला ग्रीन एमिशन्स किती कमी करायचं, ग्रीन हाऊस एमिशन्स किती कमी करायचं वगैरे ते सुद्धा आपण डिटेलमध्ये अभ्यासून ठेवायला पाहिजे. हे ऑलरेडी मी तुम्हाला अगोदरच सांगितले. COP26ची मीटिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस हे जास्त न्यूजमध्ये होतं इन्व्हायरमेंटचं मॅटर. त्यामुळं इन्व्हायरमेंटशी रिलेटेड काय काय आपल्याला इन्फॉर्मेशन बघायचे हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगून ठेवलं आहे. आणि आपल्या लेक्चरमध्ये सुद्धा इंटरनेटच्या माध्यमातून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन मी युनायटेड नेशन्स रिलेटेड काय ऑर्गनायझेशन आहे त्यांची इन्फॉर्मेशन देऊन ठेवली होती. COP26 काय आहे, नेमकं काय आहे हे विशेष करून तुम्हाला समजावून सांगितलं होतं. त्याचबरोबर पॅरिस ॲग्रीमेंट काय आहे याची सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला लेक्चरमध्येच मी समजावून सांगितले होते. ते जर लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती इंटरनेटच्या माध्यमातून पण तुम्ही काढून ठेवा. आणि जर बघितलं असेल तर ऑब्वियस आहेत की तुम्ही नोट्स वगैरे काढून ठेवले असेल, त्या नोट्सची व्यवस्थितरित्या रिव्हिजन करून ठेवा. हा तिसरा की पॉईंट आहे. आणि जर चौथा की पॉईंट आपल्याला घ्यायचाच झाला तर चौथा की पॉईंट आपल्याला इन्व्हायरमेंट पोल्युशनशी रिलेटेड घेणं गरजेचं आहे. म्हणजे इन्व्हायरमेंट पोल्यूट व्हायला जे काही गॅसेस जबाबदार असतात किंवा ग्लोबल वॉर्मिंग व्हायला जे काही गॅसेस जबाबदार असतात ते आपल्याला गॅसेस महत्त्वाचे कोणकोणते आहेत त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला काढून ठेवणं गरजेचं आहे. त्याला आपण ग्रीन हाऊस गॅसेस असं संबोधतो. त्यामुळं त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं की CO2 आहे याचं एमिशन आपल्याला खूप कमी करायचं आहे. त्याचबरोबर नायट्रस आहे त्याचं एमिशन आपल्याला कमी करायचं आहे. असे जे ग्रीन हाऊस गॅसेस टॉप 5 असतील, टॉप 10 असतील ते तुम्ही लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचा एक वेगळा अभ्यास करून ठेवण्याचा प्रयत्न करा. समजते एवढे की पॉईंट आपण या न्यूजमधून घेऊ शकतो. बाकी इम्पॉर्टंट या न्यूजमध्ये असं काही नाही आहे. पुढची न्यूज आहे ती आंध्र प्रदेशशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि आंध्र प्रदेश जसं की काल पण आपण द हिंदूला बघितलं होतं की आंध्र प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळं तिथे पुरासारखी परिस्थिती निर्माण झाली. त्यातमध्येच एक डॅम फुटल्यामुळं अनेक लोकांचा मृत्यूसुद्धा त्याच्यामध्ये झालेला आपल्याला पाहावयास मिळते. आत्तापर्यंत मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या जवळजवळ 24 असू शकते असं अथॉरिटीकडून सांगण्यात आलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. मग त्याच्यामध्ये आपल्याला पहिला की पॉईंट याच्यात काय बघायचं तर पहिला की पॉईंट आंध्र प्रदेशचं लोकेशन जसं आपण काल बघितलं होतं तसं आंध्र प्रदेशचं लोकेशन व्यवस्थितरित्या बघून ठेवणं आपल्याला गरजेचं आहे. दुसरा की पॉईंट आपण काय बघू शकतो तर विशेष करून इथं पावसाशी रिलेटेड न्यूज ही असलेली आपल्याला पाहावयास मिळते. त्यामुळं जॉग्राफीच्या दृष्टीतून आपण की पॉईंट काढू शकतो की मान्सूनची निर्मिती कशा पद्धतीने होत असते त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. समजते तुम्हाला. जर NCERT आपण बघितली 11th NCERT जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये मान्सूनची निर्मिती वगैरे कशी होते हे डिटेलमध्ये दिलेलं आपल्याला. त्यामुळं ते तुम्ही अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. मान्सूनचा जो टॉपिक आहे महत्त्वाचा तो विशेष करून आपण अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. हे 2 की पॉईंट आपण विशेष करून अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. समजते एवढंच महत्त्वाचं या न्यूजमध्ये. पुढची महत्त्वाची कोणती न्यूज आहे बघूयात आपण. आणि हां तिसरा की पॉईंट आपण याच्यातून काय घेऊ शकतो तर विशेष करून हा डिझास्टर सारखी परिस्थिती इथे निर्माण झाली. त्यामुळं डिझास्टर मॅनेजमेंटच्या दृष्टीतून आपल्याला याच्यातून काय घेता येते, अशा प्रकारच्या परिस्थितीला आपण कसं सामोरं जाऊ शकतो, त्याच्यासाठी काय इमर्जन्सी पावलं उचललं जाऊ शकतात अथॉरिटीकडून याची छोटीशी इन्फॉर्मेशन एक आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. पुढची न्यूज आहे ती RBIशी रिलेटेड न्यूज असलेली आपल्याला पाहावयास मिळते. आणि RBIने एका रिपोर्टमध्ये सांगितलं की जवळजवळ 600 असे लोनशी रिलेटेड ॲप्स बनवलेले आहेत ते जे की इलिगल आहेत. त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं गव्हर्नमेंटचं किंवा लिगल अथॉरिटी कार्य करत नाही, लिगल रेग्युलेटरी कार्य करत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून जास्त प्रमाणात व्याज आकारलं जातं कस्टमरसाठी. त्याचबरोबर जर एखादा हप्ता कस्टमर देत नसेल, काही कारणानं थांबला असेल हप्ता तर त्या कस्टमरची हॅरेसमेंटसुद्धा केली जाते त्याचा पर्सनल डेटा त्यांच्याकडे असल्यामुळे. त्यामुळं RBIनं अशा प्रकारचा रिपोर्ट दिला आहे. आणि आता भविष्यामध्ये मग या ॲप्सवरती कशा पद्धतीनं कारवाई होणार आहे हे सुद्धा आपल्याला बघण्यासारखं असणार आहे. समजते त्याच्यासाठी खरं तर ही महत्त्वाची न्यूज होती. मग आता पहिला याच्यातून की पॉईंट काय येतोय, पहिला विशेष करून RBIचा उल्लेख आला. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी रिलेटेड जी काही हिस्टॉरिकल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. हा पहिला की पॉईंट आपला. दुसरा की पॉईंट काय आहे
तर लोनशी रिलेटेड ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर इतर काय महत्त्वाच्या इकॉनॉमीच्या कन्सेप्ट आहेत, जसं की CRR काय असतोय, कॅश रिझर्व्ह रेशो ज्याला आपण म्हणतोय, त्याचबरोबर SLR काय असतोय, याची आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. अशा ज्या काही कन्सेप्ट आहेत ना, त्या कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं आहे. इकॉनॉमीच्या दृष्टीतून हे खूप महत्त्वाचं होऊन बसतं. समजते तुम्हाला? त्यामुळं ही न्यूज आपल्याला महत्त्वाची होती. बाकी या न्यूजमध्ये इम्पॉर्टंट असं काय नाही आहे. त्यामुळे पुढची महत्त्वाची न्यूज कोणती बघूयात आपण. इथं आपल्या विशेष करून महत्त्वाच्या ज्या न्यूज होत्या त्या महत्त्वाच्या न्यूज समाप्त होत आहेत. आणि आज जसं की मी तुम्हाला सांगितलं की रिपिटेशन असतं, कोणतंही नवीन प्रकारचं विशेष करून एडिटोरियल आज नसतं. जर एडिटोरियल्समध्ये बघितलं तर जसं की कोल वापरणं आपण का थांबवू शकत नाही, का आपण एवढं कोलवरती डिपेंडंट आहे, कारण कोल वापरणं, कोल या इंधनाचा आपण वापर करणं हे एन्व्हायरमेंटसाठी खूप घातक आहे, पोल्युटेड आहे ते एन्व्हायरमेंटसाठी. तरीसुद्धा आपण का त्याच्यावरती डिपेंड आहोत, ते कमी करण्यासाठी का डिफिकल्टी आपल्याला येत आहेत आणि त्या कोणकोणत्या महत्त्वाच्या डिफिकल्टीज आहेत हे इथं सांगितलं. आणि विशेष करून COP26 रिलेटेड, पॅरिस ॲग्रीमेंटशी रिलेटेड, म्हणजे एकंदरीत इन्व्हायरमेंटशी रिलेटेड हे एडिटोरियल आलेलं आपल्याला पाहावयास मिळते. समजते? त्यामुळे इन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे काही की पॉईंट आपल्याला बघायचे आहेत, जे काही की पॉईंट आपल्याला त्याच्याशी रिलेटेड अभ्यास करायचे आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत. दुसरं महत्त्वाचं काय आहे तर कोलचा इथं उल्लेख आलेला आपल्याला पाहावयास मिळते. समजते तुम्हाला? त्यामुळे आपल्याला कोल माइन्स महत्त्वाच्या कुठं कुठं आढळतात, भारतामध्ये कोल कुठं कुठं आढळतो, कोणकोणत्या स्टेटमध्ये विशेष करून ह्या खाणी आहेत, कोळशाच्या खाणी आहेत, त्या आपल्याला अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. खनिज संपत्तीच्या दृष्टीतून आपल्याला जिओग्राफीच्या दृष्टीतून त्याचा अभ्यास करून ठेवणं खूप गरजेचं होऊन बसतं. समजते? त्यामुळं त्याचा अभ्यास आपण करून ठेवायला पाहिजे. आणि पुढचा जर आपण विचार केला तर पुढची न्यूज जसं की आता जो बायडन आणि शी जिनपिंग यांची जी मीटिंग झाली, यांची जी वार्तालाप झाला ते जास्त न्यूजमध्ये, त्यामुळं त्याचा काय फायदा होईल, काय नुकसान होईल हे इथं सांगण्याचा प्रयत्न केला. आणि USA आणि चायनामधलं काय रिलेशन आहे हे इथं सांगण्याचा याने प्रयत्न केला आहे. मग याच्यावरती आपण ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस ऑलरेडी मी सांगितले की याच्यामधून इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून आपल्याला इंडियासोबत या दोघांचे रिलेशन कशा पद्धतीचे आहेत त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं गरजेचं आहे. हे ऑलरेडी मी तुम्हाला सांगितले. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून USA सोबत रिलेशन आपले कशा पद्धतीचे आहेत आणि चायनासोबत रिलेशन आपले कशा पद्धतीचे आहेत हे ऑलरेडी तुम्हाला मी बघायला सांगितलेलं आहे. त्यामुळे हे सुद्धा रिपिटेशनच आहे. त्याचबरोबर कुलभूषण जाधव केसमध्ये पाकिस्तानमध्ये एक नवीन कायदा संमत पारित होतोय आणि त्याच्यामुळे आता कुलभूषण जाधव यांना पुढं अपील करता येणार आहे. आतापर्यंत त्यांना अपील करता येत नव्हतं. त्यामुळं आता त्यांना काय होणार आहे, या नवीन कायद्यानुसार त्यांना विशेष करून अपील करता येणार आहे पुढं. त्यामुळं खरं तर ही आपल्याला महत्त्वाची न्यूज असलेली आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? आणि हे ऑलरेडी ज्यावेळेस ही न्यूज आली होती त्यावेळेस आपण डिस्कस केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा इंडिया पाकिस्तान रिलेशन विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती तुम्हाला बघायला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. इंटरनॅशनल रिलेशनच्या दृष्टीतून ती सुद्धा महत्त्वाचं होऊन बसतं. आणि एकंदरीत एखादा इश्यू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. तो जो इश्यू आहे तो कुलभूषण जाधव शी रिलेटेड इश्यू आहे. त्यामुळं या इश्यूविषयीची टोटल इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवणं कुठंतरी गरजेचं आहे. समजते तुम्हाला? कुलभूषण जाधव विषयीची जी काही इन्फॉर्मेशन आहे तो इश्यू टोटल जो काय आहे तो कुलभूषण जाधवचा तो टोटल इश्यू आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते? एक भारतीय नागरिक म्हणून सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे आणि एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून सुद्धा आपल्याला ते माहिती असणं गरजेचं आहे. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी खरं तर हे एडिटोरियल महत्त्वाचं होतं. बाकी इम्पॉर्टंट आजच्या द हिंदूमध्ये इम्पॉर्टंट असं काही खरं तर नाही आहे. त्यामुळं आजचा द हिंदू मी इथं समाप्त करतो आहे. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू आपल्या मातृभाषेतून म्हणजे मराठीमधून समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा आणि डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि प्लीज आपल्या जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांचा फायदा होऊ शकेल. आणि आपला टेलिग्राम चॅनल आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, ते पण जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला इतर काय अपडेट्स असतील ते अपडेट्स वेळोवेळी मिळत राहतील. सो या नोटवरती मी तुमच्या आजच्या प्रती रजा घेतो. भेटू आपण उद्याच्या द हिंदूच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग. गुड बाय, टेक केअर, जय हिंद.